नमस्कार. इन्स्टिट्यूट ऑफ योग पुणेतर्फे मी जागर नवरात्रीचा या कार्यशाळेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज अश्विन शुद्ध षष्ठी म्हणजे घटस्थापनेची 6वी माळ आणि आजची देवी आहे कात्यायनी माता. पण आपण ओंकाराने सुरुवात करूया. सर्व मंगल मांगल्ये म्हणूयात आणि मग पुढे जाऊयात. दोन्ही हात जोडूयात. ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओम शांति शांति शांतिः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांति शांति शांतिः. दोन्ही हात एकमेकांवरती छान रब करा आणि ही ऊर्जा उष्णता संपूर्ण शरीराला द्या, चेहऱ्याला द्या. नमस्कार. आजची अश्विन शुद्ध षष्ठीची शक्ती आहे कात्यायनी माता. शुद्धीकर्ता, आत्मसंशोधनाला उद्युक्त करणारी अशी ही माता. त्याच्यासाठी तिच्या आवाहनपर जो श्लोक आहे तो म्हणूयात आणि मग पुढे जाऊयात. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम शांति शांति शांतिः. कात्यायनी माता हिचं स्थान कुठे आहे तर हिचं स्थान आहे आपल्या आज्ञाचक्रामध्ये. आज्ञाचक्र कुठे आहे? खूप मोठी उडी आहे. आज्ञाचक्रापर्यंत सहजासहजी जाता येत नाही. पण आपण काल विशुद्धी चक्रापर्यंत आलेलो आहोत, आकाश तत्वापर्यंत आलेलो आहोत. त्याच्यातून आणखीन सूक्ष्म तत्व म्हणजेच हे अवकाश, ब्रह्मांड, पूर्ण पोकळी. मग तसंच आज्ञाचक्राचं स्थान म्हणजे आपल्या दोन भुवयांच्या मध्ये, बरोबर जिथे त्रिनेत्र आहे, आपला तिसरा नेत्र आहे, इथे आतमध्ये. आज्ञाचक्र फक्त 2 पाकळ्यांचं. आज्ञाचक्राला महत्त्व का आहे? योगी सुद्धा सगळे इथे ध्यान करतात. का करतात तर इथे आपल्यातलं परब्रह्म म्हणजे आत्मनचं निवासस्थान आहे. आणि म्हणूनच सगळे योगी किंवा तंत्र मंत्र करणारे सुद्धा सगळेजण ह्या आज्ञाचक्राच्या इथे ध्यान लावतात. तिथेच आतमध्ये पिट्यूटरी ग्रंथी आहे बघा. पिट्यूटरी ग्लँड एंडोक्राईनमधली सगळ्यात महत्त्वाची ग्लँड, कारण ती सगळ्या बाकीच्या ग्लँड्सला गव्हर्न करते, कंट्रोल ठेवते म्हणण्यापेक्षा सुनियंत्रित करते.
तसंच हे आज्ञाचक्र सुद्धा आहे. बाकी सगळी जी चक्र आहेत, मूलाधार चक्र त्याची शक्ती शैलपुत्री, स्वाधिष्ठान चक्र त्याची शक्ती आहे ब्रह्मचारिणी, मणिपूर चक्र त्याची शक्ती आहे चंद्रघंटा, अनाहत चक्र त्याची शक्ती आहे कुष्मांडा, विशुद्धी चक्र काल आपण बघितलं त्याची शक्ती आहे स्कंदमाता, आणि आजच्या ह्या आज्ञाचक्राची देवी शक्ती आहे कात्यायनी माता. कात्यायनी माता सुद्धा त्रिनेत्र असलेली आहे. तिचा जो वर्णनपर श्लोक आहे त्याच्यामध्ये ह्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता इथे कुठला बीजमंत्र आहे बरं आज्ञाचक्राचा? तर आज्ञाचक्राचा बीजमंत्र आहे उम. आपण तो म्हणूया. तिथे कात्यायनी माता, तुम्हाला मी चित्र ग्रुपवरती पाठवलेलं आहे, 4 हात असलेली सिंहासनावरती बसलेली अशी सुंदर कात्यायनी माता, तिचा ध्यान तिथे आज्ञाचक्राच्या इथे करूयात. बीजमंत्र आज्ञाचक्राचा म्हणून असं आज्ञाचक्राच्या इथे तिचं ध्यान करूयात, तिची साधना करूयात. कात्यायनी माता जो तिला पूर्णपणे शरण जाईल, परिपूर्णपणे आत्मनिवेदन करेल, समर्पण करेल, त्याला नक्की आणि नक्की दर्शन देते. या देवीचं आज्ञाचक्र हे शक्तिस्थान आहे, अंतस्थ खोलवर आहे, आणि त्यामुळेच योग साधनेमध्ये या शक्ती आराधनेला अत्यंत महत्त्व आहे. पौराणिक कथा अशी आहे की कात्यायनी हिला हे नाव कसं पडलं, तर कत नावाचे महर्षी होते, त्यांना कात्य नावाचा पुत्र होता, आणि या कात्याच्या गोत्रात कात्यायन यांनी जन्म घेतला. या कात्यायनानी पार्वतीची अत्यंत मनोभावे भक्ती केली, तप केलं, ध्यान केलं, आणि ही आराधना करताना ही जगन्माता पार्वती त्यांच्यावरती प्रसन्न झाली. तेव्हा त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की हे परांबा, महिषासुराच्या विनाशासाठी तू जेव्हा जन्म घेणार आहेस तेव्हा ती जन्म माझ्या घरामध्ये घे आणि माझ्या कुळाचा उद्धार कर. म्हणून या षष्ठीच्या दिवशी या कात्यायनी मातेनी म्हणण्यापेक्षा ह्या पार्वतीनी त्या कात्यायन ऋषींकडे जन्म घेतला, आणि कात्यायन ऋषींनी पार्वतीची आराधना केली म्हणूनही हिला कात्यायनी म्हटलं जातं, आणि कात्यायनाच्या घरात ती जन्माला आली म्हणूनही हिला कात्यायनी म्हटलं जातं. जेव्हा महिषासुराचा विनाश करण्यासाठी षष्ठीला ह्या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तेजातून या शक्तीची उत्पत्ती झाली, या परांबाची, या आदिमाईची उत्पत्ती झाली, तेव्हा त्याच्यानंतर सप्तमी, अष्टमी आणि नवमी ह्या 3 दिवस कात्यायन ऋषींनी तिची अत्यंत मनोभावे सेवाही केली, प्रार्थनाही केली, जागरही केला आणि साधनाही केली. आणि त्यामुळे 10व्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तपस्सामर्थ्यामुळे आणि सगळ्या बाकीच्या 64 योगिनी, सगळ्या शक्ती यांच्या मदतीमुळे, यांच्या जागृतीमुळे, यांच्या साधनेमुळे ह्या कात्यायनी मातेनी आदिमायेच्या रूपात त्या महिषासुराच्या समोर उभं राहून त्याचा वध केला. म्हणूनही ह्या
कात्यायनीला अत्यंत महत्त्व दिलं जातं, कारण ही कात्यायनी आपल्याला आत्मोन्नतीकडे नेते. महिषासुराचा विनाश केला, तसंच आपल्यामधले जे महिषासुर आहेत ना, म्हणजेच दृढ आणि घातक असलेला सगळ्यात असा अहंकार, त्याचा नाश ही करते. आणि म्हणूनच या शक्तीला अतिशय महत्त्व दिलं गेलं. कारण आपण जरी म्हटलं की आपल्यामधला स्व गळून जाणं सोपं आहे, कारण तो आपल्यामध्ये आहे, तो सोडून देणं सोपं आहे, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तोच अत्यंत घातक आहे आणि तो लवकर जाता जात नाही, सुटता सुटत नाही. आणि म्हणून ह्या कात्यायनाची मातेची साधना नक्की आणि नक्की करावी, कारण ती आपल्याला परिपूर्णतेकडे नेते. या शक्तीची पूजा कालिंदीच्या तीरावरती सगळ्या व्रजगोपिकांनी केली आणि श्रीकृष्णाला पती रूपामध्ये प्राप्त करून घेतलं. म्हणूनही हिला ब्रजमंडळाची अधिष्ठात्री देवता असं म्हटलं जातं. आणि म्हणून कुमारिकांनी जर मनोभावे या कात्यायनी मातेची सेवा केली, पूजन केलं, तर त्यांचे विवाह लवकर जमतात. त्यांना मनायोग्य, म्हणजे त्यांना हवा तसा, त्यांनी जसं स्वप्न बघितलंय त्याप्रमाणे, अगदी जसाच्या तसं कधी कोणी परिपूर्ण नसतं, पण त्याप्रमाणे त्यांना पती मिळतो असंही म्हटलं जातं. अत्यंत तेजपुंज दैदिप्यमान असं तेज असलेली ही चतुर्भुज देवी आहे, जिच्या उजव्या वरत्या हाताची अभयमुद्रा आहे आणि खालचा हात वरदायिनी आहे, म्हणजे असा देणारा, आणि अभयमुद्रा म्हणजे अशी. तसंच डाव्या हातामध्ये, वरच्या हातामध्ये तलवार आहे आणि खालच्या हातामध्ये कमळ आहे. बघा, या देवीचं या विज्ञान युगात अतिशय महत्त्व आहे, कारण ही संशोधनाची शक्ती देवता आहे. आणि त्यामुळेच साधक म्हणजे आपण सगळे आत्मसंशोधनाकडे वळतो. आपल्या गंतव्यस्थानाकडे, ध्येयाकडे वाटचाल करायला लागतो. कात्यायनी माता आराधनेनी भक्तांना धर्म अर्थ काम मोक्ष सरळपणे प्राप्त होतात. पण या भूलोकावरती राहून साधक अलौकिक तेज प्राप्त करतात आणि प्रभावी दिसू लागतात, कारण ही शक्ती अंतर्गत जागृती करायला लागते आणि भक्ताला स्वच्या संशोधनाकडे नेते, म्हणजेच आत्मोन्नतीकडे नेते, त्याची जाणीव करून देते. या शक्तीचं स्थान आज्ञाचक्र हे असल्यामुळे साधकामध्ये आपोआप सगळ्या गोष्टींमध्ये समत्व यायला लागतं. प्रत्येक गोष्टीमध्ये साक्षी भावानी बघण्याची वृत्ती किंवा तसा डोळसपणा साधकामध्ये या कात्यायनी मातेमुळे उद्युक्त होतो. आणि या सगळ्या गोष्टींचं मूळ जे आहे ते म्हणजे भासमान रूप आहे, मायाजाळ आहे, हे लक्षात येतं आणि त्यामुळे खरं रूप प्रगट होतं. म्हणून तर आज्ञाचक्र आपल्याला नेहमी सत्याची जाणीव करून देतं. काळ्या पांढऱ्या रंगाचं 2 पाकळ्यांचं आज्ञाचक्र आहे. काळ्या पांढऱ्या रंगाचं म्हणजे जिथे उजेड नाही तिथे अंधकार आहे, जिथे उजेड नाही तिथे सावली आहे, म्हणजे जिथे सत्य नाही तिथे असत्य आहे. मग सत्य आणि असत्य काय, या दोन्हीमधला फरक हे आज्ञाचक्र दाखवून देतं. आपल्यासमोर काही व्यक्ती येतात, अतिशय गोडगोड बोलतात, पण त्यांचं खरं रूप काय हे आज्ञाचक्र आपल्याला दाखवतं. फक्त ते सत्य पेलायची, ते खरं स्वीकारायची आपल्यामध्ये कुवत पाहिजे. आणि ती कुवत आणण्यासाठी, ते समत्व आणण्यासाठी, तो साक्षीभाव जागृत होण्यासाठी ही कात्यायनी माता आपल्याला मदत करते. म्हणून तर भय शोक मनस्ताप नष्ट होतो आणि जन्मजन्मांतरीची पापं म्हणजेच कर्मभोग नष्ट होतात, असं ऋषीमुनींनी सांगितलंय. दिल्लीत छत्तरपूर आहे, तिथे या कात्यायनी देवीचं मंदिर आहे. कात्यायनी शक्ती ही साधकाला विज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून त्याही पलीकडच्या म्हणजे पारलौकिक ज्ञानाकडे नेते. या पारलौकिक ज्ञानाकडे नेल्यामुळे काय होतं तर दूरदृष्टी प्राप्त होते. पुढचं काय होणार आहे हे साधकाला आधीच दिसायला लागतं. ते तो टाळू शकत नाही. जर त्याचा कर्मभोग असेल तर तो टाळता येत नाही.
किंवा दुसऱ्याच्या बाबतीत जरी, कुणाच्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत जरी दूरदृष्टीने त्या माणसाला किंवा त्या साधकाला त्या तपस्सामर्थ्याने दिसायला लागलं की या व्यक्तीच्या बाबतीत असं घडणार आहे, त्याच्यामधली जी आपण म्हणतो ना दाहकता, ती तो कमी करू शकतो. किंवा स्वतःच्या बाबतीत सुद्धा जे घडणार आहे, समत्व आलं की ते जे घडणार आहे ते आपल्याला भोगायचं आहे याची मनाशी आपोआपच तयारी होते आणि त्यामुळे त्याची दाहकता कमी होते. अचानक बसणारा धक्का, आणि हो आपल्याला धक्का बसणार आहे आणि तो आपल्याला पेलवायचा आहे, याच्यामधला जो फरक आहे ना तो हा आहे. आणि कात्यायनी माता हे धक्के पचवायची ताकद आपल्याला देते, हे समत्व आणून देते. साक्षी भावानी देते की सुख आणि दुःख समम कृत्वा सोपनयेह लाभालाभौ जया जयौ. सुख दुःख समम कृत्वा अजिबात सोपं नाही आहे. म्हणणं सोपं आहे पण अतिशय अवघड आहे. जो त्या परिस्थितीत जातो त्यालाच ते कळतं की ते पेलणं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे आणि किती अवघड आहे हे ज्याचं त्याला कळतं. म्हणून तर भक्तामध्ये दूरदर्शीपणाबरोबरच इंट्युशन्स जागृत होतात. काळाची पुढची पावलं त्याला दिसायला लागतात आणि मग आपोआपच मी म्हटलं तसं हे जे धक्के आहेत किंवा जी संकटं येणार आहेत त्याची सहन करण्याची ताकद येते. किंवा आपण असं म्हणूयात की त्याचा अचानकपणे जे संकट येणार असेल त्याचा जितका धसका बसतो किंवा जितका माणूस गांगरून जातो तितकं गांगरून जात नाही, कारण त्याला समोरचं दिसतं आणि हे आपल्याला करायचं आहे, ह्याच्या पार जायचं आहे. प्रत्येकाला माहिती आहे हा संसार, हा जीवन नौका पार करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. जे काही कर्मभोग आहेत ते सगळे भोगूनच आपल्याला ही नैया पार करायची आहे. मग त्यावेळेला काहीतरी शारीरिक व्याधी असतील, काहीतरी मानसिक व्याधी असतील, काहीतरी आजूबाजूच्या लोकांमुळे आपल्यावरती परिणाम घडत असेल, पण तरीसुद्धा ते जे काही आहे ते गोड मानून, कारण हे सगळं आपण मागून घेतलेलं आहे. त्या परमेश्वराला आपण दोष देतो, काय रे बाबा ही माणसं माझ्या भोवती आलेली आहेत, किती मला ह्यांच्यामुळे त्रास होतोय, काय रे बाबा माझी परिस्थिती अशी झाली आहे, किती मला ह्याच्यामुळे त्रास होतोय. पण हे सगळं तुम्ही मागून घेतलेलं आहे. हे तुमच्या पूर्वजन्माचं जे आहे ते फळ तुम्ही भोगताय. म्हणून या जन्मी मात्र त्या परमेश्वरीला, त्या आदिमायेला, त्या परब्रह्माला प्रार्थना करूयात की या जन्मी कुठल्याही वासना, कुठल्याही इच्छा राहू नयेत. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर आत्ताच मी सगळ्या लोकांची माफी मागून टाकते की तेवढ्यासाठी मला परत जन्म नको, ते पूर्ण करण्यासाठी परत जन्म नको आणि माझ्या काहीही इच्छा न उराव्यात. जर समत्व आलं तर इच्छा उरणार नाहीत, बरोबर आहे. साक्षी भावाने प्रत्येक गोष्टीकडे बघितलं तर इच्छा उरणार नाहीत, कारण साक्षी भाव आपल्याला तिथल्या तिथे सगळं ठेवून पुढे जायला शिकवतो. आणि म्हणूनच ह्या आज्ञाचक्राच्या इथे ह्या कात्यायनी मातेचं नक्की आणि नक्की आपण जागरण करूयात, साधना करूयात. तिचा जो बीजमंत्र आहे तो इथे म्हणायला सुरुवात करूयात. परत एकदा ह्या आज्ञाचक्राकडे उडी मारूयात. श्वासानी रक्त जेव्हा वरती उसळतं हृदयातनं तेव्हाच आणि तेव्हाच ते तुमच्या मस्तकाकडे जायला लागतं. उलटा फोर्स आहे रक्ताचा इथे, बरोबर आहे. अपवर्ड डायरेक्शन आहे, म्हणजे कष्ट आहेत बघा, दूरदर्शीपणा आहे, जे आहे घडणार आहे, असं असं होणार आहे हे दिसतंय. तरीही समोर दिसत असून सुद्धा आपल्याला त्या आगीत उडी घ्यायची आहे आणि त्यातून पार व्हायचं आहे. त्यामुळे छानपैकी दोन भुवयांच्या मध्ये जिथे तुमचा त्रिनेत्र आहे, जिथे तुमची पिट्युटरी ग्लँड आहे, तिथे आतमध्ये खोलवर बघण्याचा प्रयत्न करा. मी मगाशी सांगितलं तसं 4 हात असलेली सिंहासनावरती बसलेली, उजव्या हातामध्ये वरचा हात हा अभयमुद्रा, खालचा हात हा वरदायी असणारा, डाव्या हातात वरच्या हातामध्ये चंद्रहास नावाची तलवार असलेला आणि खालच्या हातामध्ये कमळ असलेला, असं 4 हातांची ही कात्यायनी माता सिंहासनावरती अधिष्ठात्री आहे. त्याचा बीज मंत्र म्हणूयात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम
कात्यायनी देव्यै नमो नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै। ॐ कात्यायनी देव्यै नमो नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै। ॐ कात्यायनी देव्यै नमो नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै। ॐ कात्यायनी देव्यै नमो नमः। नमो नमः। नमो नमः। तसेच डोळे झाकून ठेवा। या कात्यायनी मातेचा श्लोक ज्याच्यामध्ये तिचं वर्णन आहे तो म्हणते, कंचनाभावराभयं पद्मधरां मुकुटोज्ज्वलं स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते। कंचनाभावराभयं पद्मधरां मुकुटोज्ज्वलं स्मेरमुखीं शिवपत्नीं कात्यायनी नमोस्तुते। हिचा आणखीन एक बीजमंत्र आहे, कारण ही त्रिनेत्र आहे ना, त्यामुळे ओम ह्रीं क्लीं श्रीं ऐं त्रिनेत्राय नमः असा हिचा एक बीजमंत्र आहे, तोही म्हणूयात। ओम ह्रीं क्लीं श्रीं ऐं त्रिनेत्राय नमः। 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 आता चंद्रहास तलवार हिने घेतलेली आहे आणि शार्दूल म्हणजे सिंहासनाधिष्ठित आहे असा एक सुंदर वर्णनात्मक तिचा श्लोक आहे, तो ऐकूयात आणि मग पुढे या देवीचं कवच जे आहे ते म्हणूयात, म्हणजे ती कशी आपलं रक्षण करते हेही बघूयात। चंद्रहासोज्ज्वलकरां शार्दूलवरवाहनां कात्यायनी शुभदहा देवी दानवघातिनी नमो नमः। या श्लोकामध्ये तिने चंद्रहास नावाची तलवार घेतलेली आहे, शार्दूल वाहना म्हणजे सिंहासनाधिष्ठित आहे अशी ही कात्यायनी देवी कायम शुभ करणारी आहे आणि दानवांचा घात करणारी आहे असं म्हटलेलं आहे, म्हणून मी हा श्लोक तुम्हाला म्हणून दाखवला। आता कवच म्हणूयात। मी जसं हात ठेवतेय त्याप्रमाणे तुम्ही पण हात ठेवा आणि म्हणा, कात्यायन्यो मुखं पातु कां स्वाहा स्वरूपिणी ललाटे विजया पातु मालिनी नित्यसुंदरी कल्याणी हृदयं पातु जया भगमालिनीं। ओम नमो देवी कात्यायनी नमोस्तुते। असं सुंदर
कवच असलेलं बघा किती किती रूपांनी प्रत्येक वेळेला ही आदिमाया, ही सुंदर देवी आपलं रक्षण करते. तर आणखीन एक हिचा श्लोक आहे किंवा असंच म्हणूयात आपण की आज्ञाचक्राची शक्ती अशी जी आहे त्याच्याबद्दल नेहमीसारखंच लिंगभैरवी स्तोत्रामधलं जे कडवं आहे ते म्हणते, ते ऐकता ऐकता तुम्ही आज्ञाचक्राच्या इथे त्याचं ध्यान करायला सुरुवात करा. बघा त्या आज्ञाचक्राच्या इथे या लिंगभैरवी स्तोत्रामुळे तुम्हाला छान कंपनं आज्ञाचक्रापासून संपूर्ण शरीरात जाणवत आहेत का, याच्याकडे मात्र नक्की आणि नक्की लक्ष द्या. कात्यायनी माते नमो नमः. सॉरी हां. ओम लं वं यं रं हं ॐ लिंगभैरवी शिवा त्रिनयनी रौद्रिणी. ओम लं वं रं यं हम लिंगभैरवी सृष्टिकर्तिणी लिंगभैरवी. यं ओम श्री शक्ति भेदनायिकी आज्ञास्थान शांतिदायिनी. लं वं रं यं हम लिंगभैरवी. यं ओम श्री शक्ति भेदनायिकी सृष्टिकर्तिणी लिंगभैरवी आज्ञास्थान शांतिदायिनी. लं वं रं यं हम लिंगभैरवी. यं ओम श्री शक्ति भेदनायिकी सृष्टिकर्तिणी लिंगभैरवी आज्ञास्थान शांतिदायिनी. लं वं रं यं हम लिंगभैरवी. यं ओम श्री शक्ति भेदनायिकी सृष्टिकर्तिणी लिंगभैरवी आज्ञास्थान शांतिदायिनी. ओम नमो नमः नमो नमः नमो नमः. असं या कात्यायनी मातेचं छान दर्शन घेतलं. मग आता तिच्यासाठी एक सुंदर कात्यायनी मातेसाठी सगळ्याच या शक्तींसाठी एक सुंदर काव्य आहे. मगाशीच मी म्हटलं तसं आपण तिला मनापासून शरण गेलं पाहिजे, आत्मनिवेदन झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक सुंदर काव्य आहे ते म्हणूयात आणि मग पुढे जाऊयात. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा. मी शरण
तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. चरणी तुझ्या सुख शांती मिळे, पाप वासना दूर पळे. चरणी तुझ्या सुख शांती मिळे, पाप वासना दूर पळे. तू दुर्गा तू काली मा, तू लक्ष्मी संतोषी मा, महिषासुरमर्दिनी देवी पार्वती मा. हो चरणी तुझ्या सुख शांती मिळे, पाप वासना दूर पळे. पाप वासना दूर पळे, मी शरण तुला जय अंबे मा. अंबे मा जगदंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. तुझ्या कृपेची नवलाई, वाल्याचा वाल्मिकी होई. तुझ्या कृपेची नवलाई, वाल्याचा वाल्मिकी होई. शक्ती देवी तू महान, दूर करी आमचे अज्ञान. माय भवानी भक्तांना तू दे वरदान. हे तुझ्या कृपेची नवलाई, वाल्याचा वाल्मिकी होई. वाल्याचा वाल्मिकी होई, मी शरण तुला जय अंबे मा. अंबे मा जगदंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. त्यागामधुनी पुण्य मिळे, सत्कर्मांची गोड फळे. त्यागामधुनी पुण्य मिळे, सत्कर्मांची गोड फळे. एकवीरा तू सत्यवती, तूच शारदा सरस्वती. आदिमाते दे आम्हाला तू शुद्धमती. हो त्यागामधुनी पुण्य मिळे, सत्कर्मांची गोड फळे. सत्कर्मांची गोड फळे, मी शरण तुला जय अंबे मा. अंबे मा जगदंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. अंबे मा जगदंबे मा. जगदंब 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 जगदंब. तुमच्यामधल्या ह्या कात्यायनी मातेला माझा नमस्कार. काही चुकलात माकला असेल तर माते क्षमा असावी, क्षमा असावी. क्षमस्व परमेश्वरी. आता हा सुंदर आनंद आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवूयात. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणूयात आणि मग पुढे नेहमीसारखं श्रीसूक्त म्हणूयात. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. छान दोन्ही हात चोळायचे आणि ही सुंदर आशेची, समत्वाची, आनंदाची, प्रेरणेची, ध्येयाची, आत्मशक्तीची ऊर्जा संपूर्ण शरीराला देऊयात. सगळ्यांना धन्यवाद.